नमस्कार मित्रहो, आज आपण बॉटनी फॉर यूच्या माध्यमातून या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर सुरेश जाधव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम माननीय हुमने सर आणि त्यांची टीम यांनी जो हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल हुमने सर व त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रहो, मी डॉक्टर सुरेश जाधव. मी स्वतः एक गव्हर्नमेंट सर्वंट असून मागील 12 वर्षापासून विदर्भाचा किंबहुना महाराष्ट्राचा टक्का हा UPSC MPSC मध्ये वाढावा याकरिता पूर्ण विदर्भभर, पूर्ण महाराष्ट्रभर शाळा कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अवेअरनेसच्या बाबतीत मी मार्गदर्शन करत असतो. कारण ही माझा हॉबी आहे की आम्ही जेव्हा UPSC ची तयारी करत होतो त्यावेळेस आम्हाला सोयी सुविधा नव्हत्या आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या विदर्भाचा, आपल्या महाराष्ट्राचा जो टक्का UPSC मध्ये कमी आहे किंवा MPSC बद्दल बरेचसे गैरसमज आहे, ते गैरसमज दूर करण्याकरिता मी पूर्ण शाळा कॉलेजेस लेवलवर स्वतःहून सेमिनार आयोजित करत असतो. आज आपण या सत्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या माध्यमातून जी कंबाईन एक्झाम होते, नॉन गॅजेटेड ऑफिसरसाठी जी परीक्षा असते त्यामध्ये PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाकरिता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ही परीक्षा कंडक्ट करत असते. या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा किंबहुना विदर्भाचा जो स्पेशली जर आपण बघितलं तर टक्का जो आहे तो फारच कमी आहे. याचं कारण हे नाही आहे की आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये ती कॅपेबिलिटी नाही आहे, ती क्षमता नाही आहे, परंतु कुठेतरी PSI, STI, ASO कंबाईन परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास नाही केल्यामुळे कुठेतरी आपला जो निकाल आहे तो निकाल अपेक्षित प्रमाणे लागत नाही. या परीक्षेमध्ये आपण एक जर बघितलं की साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं असलं तर ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये होते. एक संयुक्त पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 होते आणि मुलाखत. तर ही जर परीक्षा आपण बघितली तर खूप अशी कठीण परीक्षा नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबद्दल म्हणजे MPSCच्या परीक्षेबद्दल किंवा UPSCच्या परीक्षेबद्दल जर आपण बघितलं तर बरेचसे गैरसमज आहे आणि त्या गैरसमजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बरेच वेळा ह्या परीक्षा खूप कठीण वाटायला लागतात. आपण जर पूर्व परीक्षेचा जर विचार केला, त्याचा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर आपल्याला या पूर्व परीक्षेमध्ये जे काही बेसिक गोष्टी आहेत, जे आपण 5वी ते 12वी पर्यंत किंवा महाविद्यालयीन स्तरावर जे काही आपण अभ्यास करत आलो आहोत त्या परीक्षेवरच आधारित ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमध्ये आपण चालू घडामोडी, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थव्यवस्था, इतिहास, नागरिकशास्त्र, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित अशा या बेसिक गोष्टीवर प्रश्न विचारलेले असतात. याचा मुख्य हेतू हा आहे की आपण ज्या पदाकरिता म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर असो किंवा पोलीस सब इन्स्पेक्टर असो किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर असो, या परीक्षेकरिता जेव्हा आपण या पदावर कार्यरत राहू तर बेसिक गोष्टी आपल्याला, मूलभूत गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्याकरिता या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो निर्धारित केलेला आहे. आता आपण या
विश्लेषण जर केलं, समजा या सगळ्या विषयाचं जर आपण विश्लेषण केलं, तर चालू घडामोडी मध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहे, आता सगळ्यांनाच या गोष्टी माहिती आहे की चालू घडामोडीवर जर आता मागील तुम्ही 10 वर्षाचा जर क्वेश्चन पेपर जर बघितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळेल की 60% पेक्षा जास्त आता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. चालू घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडीमध्ये तुम्हाला आर्थिक, सामाजिक व राजकीय घडामोडी यावर प्रश्न विचारलेले असतात. विज्ञान व तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा पुरस्कार, व्यक्तिविशेष व नियुक्ती अशा वर आधारित हे प्रश्न असतात. इतिहासाचा जर आपण आवाका बघितला, तर आधुनिक भारताचा जो इतिहास आहे किंवा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला, तर 1857 ते 1947 यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. भूगोल जो आहे हा जागतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर प्रश्न विचारलेले असतात. नागरिक शास्त्रामध्ये भारतीय राज्यघटनेचा अभ्यास, ग्राम व्यवस्थापन, राज्य व्यवस्थापन, प्रशासन या सगळ्या गोष्टीवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. सामान्य विज्ञान जे आहे त्याच्यावर तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत, जसं भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे, यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. अर्थव्यवस्था, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर जे काही आधारित टॉपिक्स आहे, जे काही प्रकरण आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित याच्यावर तुम्हाला विद्यार्थ्यांची आकलन शक्ती किती आहे आणि तो किती अचूकपणे निर्णय घेऊ शकतो, त्याकरिता तुम्हाला बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणितवर प्रश्न विचारलेले असतात. तर जर आपण पूर्व परीक्षेचा जर सिलेबस बघितला, तर साधारणतः ज्या काही बेसिक गोष्टी आहे, ज्या आतापर्यंत आपण वाचत आलेलो आहे, त्याच्यावरच आधारित सगळे प्रश्न असतात. त्यानंतर आपण मुख्य परीक्षा बघूया. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा संयुक्त पेपर होतो, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन. आणि सामान्य अध्ययनमध्ये जे चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, संगणक म्हणजे कॉम्प्युटर आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान यावर प्रश्न आधारित असतात. त्यानंतर पेपर 2 स्वतंत्र पेपर होते, PSI, STI आणि ASO. आता आपण जर PSI पेपर 2 चा जर विचार केला, तर याच्यामध्ये तुम्हाला, कारण तुम्ही पोलीस विभागात कार्य करण्यासाठी जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा अधिनियम या सगळ्या ज्या तुम्ही PSI झाल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला गरज पडेल, त्यावर प्रश्न आधारित असतात. आणि जे आपण आता पूर्व परीक्षेमध्ये जे काही विषय बघितले आहेत, तेच विषय परत तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात येतील, त्यावर प्रश्न विचारण्यात येईल. त्यानंतर आपण STI जे आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, याचा जो मुख्य परीक्षेचा जो भाग आहे, त्याच्यावर सुद्धा जे पूर्व परीक्षेचे काही विषय जे आहेत ते ॲज इट इज तसेच राहतील. त्याचा आवाका फक्त थोडा जास्त राहणार. आणि बाकी तुम्हाला STI म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळी, आर्थिक सुधारणा व कायदे, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास आणि प्लॅनिंग, नियोजन या सगळ्या विषयांवर तुम्हाला आधारित प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर याच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला परत पूर्व परीक्षेमध्ये जे विषय आहेत ते विषय अंतर्भूत इथे सुद्धा असतील. आणि काही नवीन विषय जे आहे, जसं न्यायमंडळ आहे, ग्रामीण आणि नागरी स्थानिक प्रशासन आहे, नियोजन आहे, जिल्हा प्रशासन आहे, या सगळ्यावर आधारित तुमची ही मुख्य परीक्षा होणार आहे. तर आपण जर एकंदरीत जर आपण या PSI, STI आणि ASO यांच्या मुख्य परीक्षेचा जर एक नियोजन जर व्यवस्थित केलं, तर आपल्याला असं आढळेल की पूर्व परीक्षेचा
बराचसा म्हणजे 50% हा जो भाग आहे तो मुख्य परीक्षेमध्ये ॲज इट इज असतो. कारण जे बेसिक विषय आहे जसं महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, भारतीय राज्यघटना आहे, त्यानंतर आर्थिक घडामोडी आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, हे सगळे विषय ॲज इट इज तुम्हाला राहतील. त्यामुळे आपण फक्त पूर्व परीक्षेची तयारी न करता पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा अशी एकत्रित जर आपण तयारी केली तर तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. आणि सेपरेट जे ASO आहे, STI आहे, PSI आहे, त्याचे जे नवीन विषय असतील ते नवीन विषय आपण फक्त तेवढ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आणि असं पूर्व आणि मुख्य अशी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी एकत्रित जर इंटिग्रेटेड जर आपण या परीक्षेचा जर अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही या परीक्षेमध्ये आरामात पास होऊ शकता. परंतु आपल्याकडे काही चुकीच्या पद्धती आहे. म्हणजे आपण काय करतो की या परीक्षेचा कशा पद्धतीनं नियोजनबद्ध तयारी करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याकडे नियोजनाचा खूप अभाव आहे. आणि त्यामुळे आपण ह्या परीक्षेमध्ये बरेच वेळा आपण जर मागच्या 10 वर्षाचा जर रिझल्ट बघितला विदर्भाचा या PSI STI असिस्टंट मध्ये तर आपल्या विदर्भाचा रिझल्ट जो आहे, निकाल जो आहे तो बराचसा कमी आहे. त्याचं कारण हे आहे की विद्यार्थी काय करतात की जेव्हा परीक्षा येतं त्यावेळेस तयारीला लागतात किंवा मार्केटमध्ये जे काही पुस्तकं अवेलेबल असतील त्या पुस्तकावर आधारित अभ्यास करत असतात. परंतु कोणतीही परीक्षा UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे म्हणजे तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेचा जेव्हा अभ्यास करत असता त्याकरिता तुम्हाला तुमचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला खूप गरजेचा आहे. कारण आता या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरेचसे काही कारणास्तव परीक्षा जे आहे पुढे ढकलण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे नैराश्य न येता कोणत्याही तणावात न येता आपण या परीक्षेचा जो अभ्यास आहे तो अजून हे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे असं समजून तुम्हाला बराच वेळ भेटलेला आहे असं समजून तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू म्हणजे एकत्रितरित्या तिन्ही टप्प्यांची जर तयारी केली तर डेफिनेटली तुमचा हा जो 1 वर्ष आहे तो 1 वर्षामध्ये तुमची तयारी खूप चांगली होऊन जाईल आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये ही परीक्षा आरामात पास करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये जे मॉक इंटरव्ह्यूज आहे, आता आमच्याकडे माननीय लोहित मतानी सर जे स्वतः IPS ऑफिसर आहे, आता महाल जे झोन 3 मध्ये ते DCP आहेत, माननीय सदानंद कोचे सर जे स्वतः एक कलेक्टर होते आणि मी आणि डॉक्टर विभा जाधव मॅडम ज्या स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत. आमच्याकडे बरेच विद्यार्थ्यांना आम्ही ते परीक्षेचा अभ्यास कसा करायचा किंवा ताणतणाव रहित अभ्यास कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन करत असतो. मागील परीक्षेमध्ये आपल्याकडे 40 विद्यार्थी PSI STIच्या मुलाखतीसाठी आपण मॉक इंटरव्ह्यू जेव्हा घेतले त्याच्यामध्ये होते. त्याच्यापैकी 15 ते 20 विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहे. तर आपण मॉक इंटरव्ह्यू मध्ये जे आपण तयारी करून घेतो त्या तयारीमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील, कसे प्रश्न फ्रेमअप होतील याबद्दल आपण त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूची जी भीती आहे आणि बरेच वेळा इंटरव्ह्यू बद्दल काही गैरसमज आहे की खूप 4-4, 5-5 तास इंटरव्ह्यू चालल्या जाते किंवा पैसा वशिलेबाजी असं काहीतरी त्याच्यामध्ये मागितल्या जाते. तर असं काहीच नसून कारण जे बोर्ड मेंबर असतात ते खूप तज्ञ लोक असतात. त्याच्यामुळे त्या बोर्ड मेंबर कडून अशी कोणतीही अपेक्षा तुमच्याकडून केल्या जात नाही. फक्त त्यांना या पदाकरिता एक लायबल कॅन्डिडेट जो आहे, एक सक्षम नेतृत्व करणारा, सक्षम अधिकारी घडवणारा व्यक्ती तुम्हाला हवा असतो आणि त्याकरिता या इंटरव्ह्यू मध्ये तुमचं जे सिलेक्शन होतं ते तुम्ही कशा पद्धतीनं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीनं उत्तरं देता, तुम्ही कोणतीही परिस्थिती कशा पद्धतीनं हँडल करू शकता, तुमच्यामध्ये ॲनालिटिकल ॲबिलिटी कशी आहे, या सगळ्यावर तुमचं इंटरव्ह्यू जे आहे, मुलाखत जे आहे ती आधारित असते. तर या परीक्षेकरिता जर तुम्ही बघितलं तर एक कोणतेही ग्रॅज्युएट जे आहे ज्यांनी पदवी किंवा पदव्युत्तर जे प्रशिक्षण घेतलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे ते तुम्ही एलिजिबल राहू शकता. जनरल कॅटेगरी
साठी 18 ते 38 वर्ष वय आहे. रिझर्व्ह कॅटेगरी, स्पोर्ट, एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा ठेवलेली आहे. पास फाउंडेशन ही एक सोशल ऑर्गनायझेशन आहे. या सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही म्हणजे जो विद्यार्थ्यांचा जो टक्का आहे तो वाढावा, त्याकरिता आम्ही हे प्रयत्न करत आहोत. या संस्थेच्या माध्यमातून इथे ही एक संस्था जी आहे ती सगळे अधिकारी वर्गाने सुरू केलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण बार्टी, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विभाग या सर्व शासनाच्या विभागामार्फत आपण SC, ST, OBC या विद्यार्थ्यांना निशुल्क वर्षभराचं प्रशिक्षण देण्यात येते. काही जसे बार्टीचे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना स्टायपंड सुद्धा देण्यात येते. ह्या जी परीक्षा आहे यांच्यामध्ये जे सिलेक्शन होण्याचं जे आहे ते एक्झामच्या माध्यमातून इथे विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि त्यांना वर्षभराचं प्रशिक्षण दिले जाते. आज 12-13 वर्षामध्ये आपल्याकडून बरेचसे विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून शासकीय पदावर रुजू झालेले आहेत. मागच्याच 2019-20 जर तुम्ही बघितलं तर नागपूरमधून 6 विद्यार्थी UPSC ला सिलेक्ट झाले होते. त्याच्यामधून आपल्या संस्थेच्या माध्यमातून 3 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. म्हणजे ही एक सायकोलॉजी आहे, ही एक मानसिकता आहे की दिल्ली किंवा पुण्याला गेलं तरच UPSC ची परीक्षा पास होऊ शकतो. तर ही धारणा चुकीची आहे. जिथे तुम्ही असाल कुठूनही तुम्ही ही परीक्षा पास करू शकता. त्या नागपूरमध्ये सुद्धा चांगलं वातावरण होत आहे. हुमने सर सारखे जे पदाधिकारी आहे ते विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी नागपूरमध्ये राहूनच तयारी करावी असं माझं ठाम मत आहे. कारण तयारी करणारा हा कुठूनही करू शकते आणि कुठूनही त्याचा निकाल येऊ शकतो. इकडे तिकडे जाण्याची त्याची काही गरज नाही आहे. सरतेशेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की PSI, STI आणि असिस्टंट या परीक्षेकरिता जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर आपण ठेवलं, आपल्या अभ्यासामध्ये जर सातत्य ठेवलं आणि नियोजनबद्ध जर तयारी तुम्ही केली तर निश्चितच तुम्ही ही परीक्षा पास करू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण जरी असेल तर वरच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही अहोरात्र तुम्हाला मदत करण्याकरिता तयार आहोत. आता या पॅन्डेमिकच्या काळामध्ये बऱ्याचशा परीक्षा नाही आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाचं वातावरण खूप वाढलेलं आहे. तर आमच्याकडे स्वतः मी मेडिकल फील्डमधला असल्यामुळे आणि जाधव मॅडम सुद्धा मेडिकल फील्डच्या आहे, त्या सायकोलॉजिस्ट आहे. तर कोणालाही असं जर समजा ताणतणाव येत असेल, अभ्यास कसा करायचा किंवा परीक्षा नाही आहे त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी तणावात आहे, तर तुम्हाला कोणतीही असं जर मदत लागत असेल तर आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू, एवढं मी इथे सांगू इच्छितो. आणि मला जो विषय दिलेला आहे तो मी इथे संपवतो. धन्यवाद.